नमस्कार मंडळी. तर बघा आता दिवाळी आली आहे तर त्यासाठी सगळ्यांचा फराळ चाललेला आहे करायचं. माझे शंकरपाळ्या बनवून झालेले आहेत. आता मला चकली बनवायची, त्यासाठी मी पीठ दळून आणलेलं आहे आणि आता ते मी चाळून घेऊन पीठ म्हणजे मळून घेणार आहे पूर्ण एकत्र. तर चला, काय आहे ना, लेट झालंय. माऊची तब्येत बरी नाहीये त्यामुळे काही करायला भेटलं नाही लवकर. आता ती बरी आहे, म्हटलं चला पटापट करून घेऊया. 2 दिवस राहिलेत तर आता चला पटकन करून घेते आणि पहिलं पीठ चाळून घेते. आणि बघा किचनमध्येच बसली, शेगडी मी खाली घेतले का आता सारखं उठ बस करायला नको, कुणाला काय बोलायला नको म्हणून आपलं इथंच बसायचं, खालीच बसून करणार आहे. पहिलं मी चकलीचं पीठ चाळणार आहे, त्याच्यानंतर बेसन भाजून घेणार आहे, कारण की बेसनचे लाडू पण बनवायचे आहेत. कारण की माऊ बोलली की मम्मी दिवाळीचं लड्डू बनव म्हणून, त्यासाठी तिला बेसनचे लाडू बनवणार आहे. तर चला आता आपण चालू करूया आपली प्रोसेस. आता इथं बघा मम्मी पीठ चाळायला घेते. चकलीचं पीठ? हा, चकलीचं आहे. मम्मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलंयस? मी ना, एक मिनिट थांबा जरा. आता इथे ना मी डालडा गरम करायला ठेवला जरा. हो, पण ते तर तेल आहे दिसतंय. नाही, हा डालडा आहे. मी थोडस 1 चमचा तेल गरम करून म्हणजे मिक्स केलं. परत चकली मसाला आणला होता, थोडस लाल तिखट, थोडस मीठ, थोडस ओवा, धना जिरा पावडर सगळं मिक्स केलेलं आहे. आता आपलं डालडा गरम झाला ना की तो यात टाकणार, मग ह्याला मस्त हाताने मळून घेणार थोडस, आणि नंतर मग पाणी टाकून पूर्ण मळून घेणार. हिला झोप आली माऊ, कसं वाटतंय तुला? ते बघा आमचा आजारी पेशंट आहे बघा. पप्पा पण आजारी पेशंट आहे, 2 आजारी पेशंट. आजारी पेशंट इथं बघा, मध्ये काय चल आपल्याला भरपूर काम आहे. मम्मी आपलं चकलीचं पीठ तर मळून झालेलं आहे. मी 4 उंडे करून ठेवलेत. आता त्याला म्हणजे मुरत ठेवते आणि त्याच्यानंतर आता मग मी सारण करून घेते, कारण की एक हे होईपर्यंत सारण पण मुरेल. आणि सारण करून झाल्यानंतर बेसनचे लाडू करायला घेतो ना, तो सारणही मुरतंय आणि हेही मुरतंय. मग बघूया कसं कसं होतंय ते, तसं करूया चला. तर आता बघा मी सारण तयार करून ठेवलेलं आहे, म्हणजे झाले माझं सारण तयार करून. त्यासाठी मी 2 वाट्या खोबरं किसलंय, 1 वाटी रवा घेतला, बारीक रवा घेतला, ते दोन्ही भाजून घेतलेले आहे, चारोळ्या भाजल्यात आणि तीळ पण भाजून थोडेसे वाटून ह्यात टाकलेत. पिठी साखर घेतली, 1 ग्लास घेतलाय. थोडी जसं आपल्याला गोड पाहिजे ना त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. तर सर्व काही म्हणजे ड्रायफ्रूट सगळे वाटून टाकलेत. आणि हे बघा आता कसं सारण दिसते. हे बघा आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि टेस्ट पण छान आहे. वेलची पूड पण ह्यात टाकलेली आहे मी मिक्स करून. आणि इथे बघा मला कोण सांगते, हे बघा मम्मीला विचारून चाललेत कामं माझी. मम्मी तू काय करतेस? अरे शंकरपाळ्या करते. तर बघा माझी मम्मी माझ्या बरोबर आहे. मम्मीचं पण बघा फराळच चाललेलं आहे. हा, दिसल्या. तर बघा मम्मी इथं करते, मी इथे करते, दोघींचंही चालू आहे काम आमच्या. तर चल तू करून घे आता. बेसन भाजून घेते काय मम्मी? आता बेसन भाजायला घेते. आता हा करीन मी. तर चला आता बेसन भाजून घेते. आता आपलं सारणही झालेलं आहे. तर चला आता 3रा आयटम करूया, म्हणजे करायचं, अजून चकली पण करायची आहे. हे करंजा मी रात्री करणार आहे झोपताना. आता पहिला बेसन लाडू बघते होत आहेत का, आणि नंतर चकल्या. तर चला भेटूया थोड्या वेळाने. तर हे बघा आता मी बेसन पण भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. बघा थोडंसं लालसर झालेलं आहे. इथं पिठी साखर काढून ठेवली आणि इथे थोडंसं रवा भाजते. थोडासाच टाकणार ह्याच्यामध्ये रवा. आणि बघा ही वेलची पूड मी आत्ताच केली घरी, करंजीच्या सारणामध्ये घालायला. वेलची पूड, साखर आणि जायफळ हे 3 मिश्रण एकत्र. तर चला आता ह्याच्यात आपण रवा भाजून टाकूया, मग बघूया काय बोलते मम्मी पुढं. आपल्या बेसनाच्या लाडू, आपल्या आता बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. बघा किती छान पिवळा कलर दिसते बेसनाच्या लाडूचा, आणि खूप सुंदर म्हणजे झाले. तर खूप टेस्टी, एकदम टेस्टी झालेले आहेत. कारण की चुनी ह्यांनी खाऊन बघितले, खूप छान झालेले आहेत. तर आता आपली करंजी आणि चकली राहिली, ती आता थोड्या वेळाने करू. तर चला आता परत भेटूया थोड्या वेळाने. एक करून घ्यायचं आज दिवसाभरात, कारण की उद्या पहिली अंघोळ आहे, तर आजच सगळं व्हायला पाहिजे. चला आता नंतर भेटते, थोड्या वेळाने भेटते. हे बघा आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत, किती सुंदर दिसतात बघा. आणि त्याच्यात चारोळ्या लावलेत मी, खूप छान दिसतात बघा. तर बघा आता आमचं संध्याकाळपर्यंत माझे लाडू करून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा मी आमचं जेवण, हो
जेवण पण करून झाले. आता बघा इथं भांडी घासते आणि इथे बघा आपले लाडू तर कसे दिसते सुंदर. इथे चकलीचं पीठ आहे आणि बघा चकल्या पाडून घेतल्या तिथे आणि 2 मेंबर बघा इथे. पप्पा चकली पाडतायत आणि माऊ काय करते बघा. माऊ काय करते बघा, म्हणजे त्याला कट करून जोडते ती. कसं असं नाही करायचं, जोडलं नाही तिने ते बघा. असं एकावर एक करून जोडायचं असतं बाळा. हा माऊ तुला आवडलं ना? काय बनवते मी? तू खाणार आहेस? बघा किती खुश आहे. आजारी हो माझं बाळ. बघा डोळे बघा. मग डोळे दाखव तुझे जरा बघू दे. बघा कसं आजारी झाले माझं बाळ. तरी पण इथं मदत करते पप्पांना मम्मीला. आणि ह्या मॅडम आमच्या इथं भांडी घासतात. इथे तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला आणि आता पण गॅस खालीच घेतलेला आहे कारण की वर उभं राहून होणार नाही एवढं म्हणून. काय हा रात्रीपर्यंत केलं तिचं बोलणं असं तसं. तर चला आता आपण बनवलेली चकली आता तळून घेते मी पटकन. बघा आपली चकली कशी म्हणजे आपली बघा तरी पहा बघा चकली दिसते. जोपर्यंत हे बुडबुड येत आहेत ना तोपर्यंत समजायचं की चकली पसरलेली नाहीये. आणि बघा किती सुंदर दिसते. बघा आता इथं मम्मी तळत आहे चकली थोडंच येत नाही. आणि पहिली चकली माव खाणार आहे. याचं बघा कसं दीदी पण हो, दीदी पण खाऊ दे, तू पण खा. बघा कशी दिसत आहे बघा. मामी काढ ना सगळं एकत्र. थांब ना जरा थोडस पचरू. बघा आता मम्मीनी दुसरी हे टाकली, दुसरी रो सेकंड रो टाकली. बघा तुम्हाला दिसत असेल कसे बबल्स येत आहेत बघा. आणि इथं काय अडकलंय हे पीठ भरलंय मळायचं. हे बघा इथे हात कसे झाले माव. इथं बघ हॅलो हॅलो पेशंट आहे तू. आता पान हे घेतलंय पाणी घेतलंस. उद्या लवकर उठायचं आहे. तुम्हाला उठू नको पप्पा मला उठवा. जलेबी बघा आता रात्रीचे 2 वाजलेत आणि आपल्या चकल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत, बनवून झाल्यात. हे तिघं पण झोपले. त्यांनी तर मला पूर्ण चकली पाडून दिले म्हणजे चकली बनवून दिली आणि मी तळून घेतले. मला करायला वेळ लागला, तळायसाठी वेळ लागतो बस, बाकी काय नाही. पटापट पाडून होतात चकल्या. तर बघा हे बघा इथे चकली भरून ठेवली. इथं लाडू म्हणजे झाकून ठेवलेत कागदाने, त्याच्यात कपडा टाकलाय म्हणजे गरम आहे ना थोडंसं, त्यामुळे जरा असं पेपर टाकून ठेवलेलं आहे. तर चला मग आता तुम्हाला जर तुम्ही बघितलं तसं आज दिवसाभरात मी सारण बनवले. करंजी तर आता बनवू शकत नाही कारण की उशीर झाला. उद्या सकाळी लवकर उठायचे, त्यासाठी करंजी उद्याच बनवेन डायरेक्ट. काय पीठ लगेच करायला होईल. आता तुमचे लाडू आणि चकल्या मी कशा बनवल्या ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.